काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते का बघा चालून देत नाही ते मनासारखा कारभार. तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसने. कोर्ट चालून द्यायना, गोरगरिबाला चालून द्यायना, कोणाला मधी घेतो. मराठीत लोक संपितो का. ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीतरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते आवश्यक आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी येतात त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन, असं किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन. किती जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं. किती दाखवायचे रे, किती दाखवायचे धमकून आणलेली तो. काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह कर. तुला ना तू जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्तात बीच आहे, तुला वस्तात बीच आहे. तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही, काय नाही चालली तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणाल, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात. तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येतो अभिजित पाटील कसा त्याला एका रात्रीत उडील, थोरातला तुम्हीच उडील, विखेंना तुम्हीच उडील. किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असा. ते अनिल देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जातळ बघाना, तुम्ही पातळ बघाना, तुम्ही कोणाला ढोसूनच आत घ्यायला लागलात. काय तुमचं कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही. म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल. कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओढली दादागिरीने. थोरात अशीच ओढली. कित्येक तरी ते थोरात मोहिते ते बी असेच ओढले सामान धामाचे. नगरची कंपनी ओढली अशी, संभाजीनगरचं असं, ते भावना गोळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव. हे का माणूस आहे का. त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिजरा करून ठेवला. त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच पार पायाखाली चिंगरलो. आता या मराठ्याच्या एकमेकाला विरोध तर व्हाय ना, तर त्यामुळं तरी त्यांचं वनस फिरला. मी सत्यच बोलत असतो का हबी नाही पटत त्यांच्या जातीला. मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का व्हाय ना थोडक्यात. आज त्यांचे पुन्हा योग आले. नाही यांनी त्यांना संपिलं होतं, ज्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं यांनी, त्या देवेंद्र फडणवीसने. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या. पण सत्य ते हाई इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर. असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळ करावा फडणवीस. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब. इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला काय ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही. ते पैसे मी जाहीर सांगतो, मी भरीत नाही. माझ्याजवळ भरायला 1 रुपया दिला. मी जेलला जायला तयार. माझ्याजवळ 1 रुपया नाही. माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो. मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा. माझं घर आहे. त्या कोण आहे तेव्हा नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो माझ्यावर. मी नाही देऊ शकत, माझं पैसेच नाही. मी घर सुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर 1 प्लॉट आहे. ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तुला लिहून देतो. घे आणि तुझे पोरं चांगले कर. माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटकावाला ना. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझं प्लॉट आहे, मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार. मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कोणीतरी या, मला पैसे द्या, मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून. मी तिकडे गायरनात राहायला जातो. माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चालू आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या. काय देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं. फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला. आणि काय बदनामी बरं त्याच्यात. मी जर डाके टाकले असते, बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा. मग बदनामी त्यात काय बदनामी. छत्रपतीच नाटक टाकलं त्याच्यात तोटा. आता आला का त्याच्यात दगड घालतो. मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं.
नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसाठी मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे, 5-5 लोक त्यात मारायचे, ते पैसे भरायले का फक्त? हा, सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय? तेल नाही जमत का तेवढं? काय जे 4-2 लाख असते ते भरायला अडचण एक मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला? सांस्कृतिक मंत्रालयाने आता कोणाकोणाचे पैसे भरले आता पण तेच बघतो मी आता इथून. मला काढाच लागणार आहे ते आता. सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी? जर एखाद्या समाजाचे पोरं आणि पोरं होतो त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं. हा, एखाद्या उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुनगी लावून दिली असणार आहे आमच्या माग. हो, नाटक त्याचं आहे ना, त्यांनी फुनगी लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काका त्याला दी सुटूक न लो जरांगीच्या मागं होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं, आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते तो आमची लईत पटकून आली याच्यावर, जसं का 1000 करोड रुपये आमच्याकडं लईत पटकून आली, लगेच बोलवती लई ती आमची केस. 15 पायाची आहे का गोम आहे का ती? 15 पायाची लई तुरु पडून राहिली. आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढवती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच कसं काय निघली पटकून? इतक्या केसेस नाही का आणखी काय बदनामी हो त्याच्या? दादा तुम्हाला आता पोलीस जे आहेत या प्रकरणामध्ये अटक करत, त्याच्यानंतर परिस्थिती कशी राहील? चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कुड्या खाऊन राहील, खूप चांगली राहील, चांगली परिस्थिती राहणार. तीच परिस्थिती करायची ना जगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसला राज्यात, तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज, मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो, प्लीज फक्त सगळं दाखवू द्या आता राज्याला, दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी आली, आताच का आली ही प्रश्न. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीस हातात, गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलीस त्याच्या हातात, सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळे त्याच्या हातात फडणवीस. मला येणे असं ठरवलंय, माझा मराठा समाजाला सांगलंय हे कुठत नाही, हे पोरग मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का देव ते लाड्या पांधाडी मिशाचा देव तो म्हणला ना मी आमदारकी घे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती. मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडी केली माझ्या मराठा समाजाला सांगणे, या केसेसमध्ये चांगली तपासून बघा सगळेजण, ती FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलंय मला फडणवीसनी, 1 नंबरला केलंय मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलं. ती चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आता मध्ये, म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं. मग आता काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बॉ, इमानदारीने सांगा आम्ही इकडे भरलेले असो सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखी खड्ड्यात जायला तयार आहे. पण अटक करून मध्ये टाकायचा 8 तास फडणवीसला का? कोर्ट सांगू शकतो ना. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.